सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्वांचं आपल्या या क्रांतीच्या नगरीमध्ये, आंदोलनाच्या जन्मभूमीमध्ये, इतिहास रचणाऱ्या या मातीमध्ये सर्व शेतकरी नेत्यांचं, कारण शेतकरी चळवळ काय असते हे केशवरावजी धोंडगे साहेबांनी आपल्या या तालुक्याला संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे। या भूमीमध्ये या ठिकाणी आलेत आदरणीय शेतकरी नेते राजेशजी राकेशजी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शेखावत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर। मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण जी आज चळवळ आपण या ठिकाणी मराठी हिंदी बोलू तर ही जी चळवळ आहे, खऱ्या अर्थानं मला आठवतं की आदरणीय भाई केशवराव धोंडगे साहेबांनी या मण्यार खोऱ्यामध्ये 2.5 वर्ष चळवळीच्या माध्यमातून लढा दिला आणि 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले। आता आपण सगळ्यांनी बघितले की जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं लोकशाही वाचवण्यासाठी, त्याचबरोबर संविधान वाचवण्यासाठी जो लढा विद्यार्थ्यांनी पुकारला, त्या लढ्याच्या समोर सरकारला झुकावं लागलं। त्याआधी जे 3 कायदे झाले, जे शेतकऱ्याला संपवणारे होते, शेतकऱ्याचा सर्वनाश करणारे होते, जे 3 काळे कानून होते, ते काळे कानून वापस घ्यायला लावण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। म्हणून त्यांच्या चरणी आणि या मदमस्त सरकारला थांबवायचं काम, त्यांना त्याची जागा दाखवायचं काम आणि वाकवायचं काम या शेतकरी नेत्यांनी, या ठिकाणी या योद्ध्यांनी केलंय। म्हणून त्यांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी या ठिकाणी नमन या ठिकाणी व्यक्त करतो। आदरणीय महेंद्रसिंगजी साहेबांचे वडील, बाबाच्या बोलण्यामध्ये, बाबाच्या सांगण्यामध्ये आम्ही ऐकलं होतं की ते खूप मोठे शेतकरी नेते त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याच नंतर सर आता हे शेतकऱ्यांचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतात। मी भाग्यवान समजतो की आदरणीय सर या ठिकाणी आलेत, साहेब आलेत आणि या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला आणि आमच्या या ठिकाणी येऊन बाबांचं या ठिकाणी दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आम्हाला त्यांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं। ज्यांनी 12 महिने पेक्षा जास्त शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढा दिला, ऊन वारा पाऊस काहीच न बघता। अनेक संकट आली, अनेक खिळे उपसले, अनेक सगळ्या गोष्टी केल्या, बंदुकीच्या गोळी आल्या, पाणी आलं, सगळे संकट आले, पण त्या सगळ्या संकटाला हाणून सरकारला वाकवण्याचं काम आदरणीय शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। हे आपल्या सर्वांचं या ठिकाणी भाग्य आहे की ते आपल्या या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत, आपल्या सोबत आहेत। त्यांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो, त्यांच्या चरणी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मानाची कोटी कोटी जयक्रांती करतो। त्यांच्या चरणी मानाची कोटी कोटी जय महाराष्ट्र करून काय वनू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे। जयक्रांती।